राज्यातल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या सुरुवातीला बघणार आहोत। रोडरोमियोंच्या छेडछाडीला कंटाळून दोन मुलींनी आपलं आयुष्य संपवलंय। या रोडरोमियोंना कुणाचाच धाक उरलेला नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय। बीड जिल्ह्यातील वडवणी या तालुक्यात ब्रह्मनाथ तांडा इथं 9वीत शिकणाऱ्या स्वाती राठोड या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे। अमर तिडके आणि हनुमंत सावंत हे दोघं या मुलीची छेड काढत होते। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण आरोपी फरार आहेत। तर दुसरी बातमी पंढरपुरातून। पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथल्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या काजल पोरे या मुलीनं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे। रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अजून कुणालाही अटक नाही। काजल 10वीत शिकत होती। काजलच्या मुख्याध्यापकांनी तिच्या वडिलांना बोलावून मुलीला कुणीतरी चिठ्ठी देत आहे, त्यावर लक्ष ठेवा असं सांगितलं होतं आणि त्यावर तिच्या वडिलांनी काजललाच समज दिली होती। मात्र आपल्याला कुणीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करतंय असं तिनं वारंवार सांगितलंय। याच भीतीनं तिनं घरात स्वयंपाकघरात ओढणीचा गळफास लावून घेत आत्महत्या केलेली आहे। या दोन्ही घडामोडी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। बीडमधली सुरुवातीला बातमी। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्ये ब्रह्मनाथ तांडा इथं छेडछाडीला कंटाळून एका मुलीने आत्महत्या केली। 9वीत शिकणारी ही मुलगी स्वाती राठोड असं तिचं नाव। अमर तिडके आणि हनुमंत सावंत हे दोघं या मुलीची छेड काढत होते। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण हे दोघेही आरोपी फरार आहेत। तर बातमी पंढरपुरातून। पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथल्या आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या काजल पोरे या मुलीनं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे। रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केली आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजून सुद्धा कुणाला अटक नाही। ही काजल 10वी मध्ये शिकत होती। काजलच्या मुख्याध्यापकांनी तिच्या वडिलांना बोलवून घेतलं होतं आणि या संदर्भातली माहिती दिली होती की या मुलीला, तुमच्या मुलीला कुणीतरी चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करत होतं, तर त्यावर लक्ष ठेवा। तिच्या वडिलांनी काजललाच समज दिली, मात्र आपल्याला कुणीतरी बदनाम करताय असं वारंवार ती सांगत होती आणि याच भीतीनं तिनं राहत्या घरात स्वयंपाकघरात ओढणीचा गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे। शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोरे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। नीलमताई, या दोन्हीही घटना खूप महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात। सामाजिक प्रश्न तर आहेतच, मात्र पोलिसांचा धाक उरलेला नाही का या रोडरोमियोंना, असाही प्रश्न उपस्थित होतो। खरं तर ग्रामरक्षक दल जशी कोपर्डीची घटना झाली त्यावेळेपासून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। काही जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवरची दलं पण तयार झालेली आहेत पोलिसांच्या मदतीने, पण मुख्य कसं होतंय की कोण कोणाला जाब विचारणार, आणि त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने काहीतरी टपोरीपणा करायचा, मुलींची छेडछाड करायची, आणि आपल्या समाजामध्ये त्या मुलींनाच बहुतेक वेळा दूषणं दिली जातात की इतकी वर्गात इतर मुली असून तुलाच कशी चिठ्ठी दिली, आणि त्याच्यामुळे त्या मुलींना असं वाटतं की आपलं शिक्षण आता बंद होईल, आपल्याला कोणी वाली नाहीये, मन मोकळं करण्यासाठी कोणी नसतं। आणि खरं तर अशा परिस्थितीत का तर मुली आत्महत्या करतात किंवा कोणाबरोबर तरी पळून जातात की जेणेकरून या परिस्थितीतून सुटका व्हावी। आणि म्हणून खरं किशोरी समुपदेशन फार आवश्यक आहे असं मला वाटतं सर्व आश्रमशाळांमध्ये। त्यावरती सुद्धा आम्ही वारंवार सर्व डिपार्टमेंट्सना, मग ते कुठल्याही उपविभागाशी संबंधित असो, याच्याबद्दल अनेक सूचना दिलेल्या आहेत। पण मुलींना या प्रकारनी अशा दबावाला बळी पडून अशा घटना घडू नयेत यासाठी म्हणून खरं तर पालक आणि आसपासचा समाज हा सगळे मिळून त्या मुलीवरतीच कुठेतरी त्रासल्यामुळे म्हणा की अनेक गोष्टींनी दबाव आणत असतो। दुसरं असं की फरार दिसत आहेत, दोन्ही घटनांमधले लोक फरार दिसत आहेत। आणि बीडमध्ये तर फार अगदी सरसगटपणे गुन्हे करून फरार होण्याचं प्रमाण फार आहे। खरं या फरार होणाऱ्या लोकांना कोण राजकीय किंवा सामाजिक संरक्षण देतंय हे सुद्धा समाजाच्या समोर येणं फार गरजेचं आहे, कारण त्यांना लपवून ठेवलं जातं। आणि पंढरपूरला जनक्षोभ झाल्यावर त्याला पकडलं, पण पालकांना बोलवेपर्यंत खरं तर मुख्याध्यापकांनी ताबडतोब त्या मुलीच्या पालकांशी फोनवर बोलून जरी कळवलं असतं पोलिसांना खासगीरित्या तक्रार दाखल न करता,
तर तो मुलगा एखादे सापडला असता आणि काय प्रकारे हे सगळं समोर आलं असतं. तर मला असं वाटतं की फोन रेकॉर्ड्स वगैरे पाहिले ना, की आधी काय ह्या धमक्या देत होता का त्या मुलीकडे फोन असेल तर, किंवा तिला काय अजून अधिक त्रास स्पष्ट दिला होऊ होता का, हे शकेल. समोर होईल असं वाटतं मला. नक्की. नीलमताई, धन्यवाद. अगदी नेमक्या शब्दांमध्ये आपण या दोन्ही घटनांवर भाष्य केलेलं आहे. खूप मोठे प्रश्न यामुळे नक्कीच निर्माण होतात. कायदा सुव्यवस्थेचे तर होतातच, पण सामाजिक प्रश्न सुद्धा आहे. ह्या फक्त भीतीने दडपून जाऊन अशा काहीतरी घटना या मुलींकडून सुद्धा घडतात आणि तेही चुके, आणि म्हणून समाज म्हणून अजून आपण सजग होण्याची गरज आहे.